आज बनवूयात गावाकडच्या पद्धतीचं झटपट पिठलं भाकरी। तर सर्वात अगोदर आपल्याला बेसनाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये 1 कप बेसन, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि अर्धा ग्लास पाणी घातले। आता याला व्यवस्थित रवीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बघू शकता छान आपला घोळ तयार झालेला आहे। आता याला साईडला ठेवून द्यायचे। आता आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी एक खलबत्ता घेतलाय, त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातल्यात। वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि याला छान ठेचून घ्यायचं आहे। जाडसर असा ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे। आता 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता करूयात फोडणीची तयारी। तर गॅसवरती एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घातलंय। आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायची आहे मोहरी, जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचा आहे कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये घालायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मिश्रण छान परतून झालं की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि याला परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला उकळी आली की यामध्ये बेसनाचा थोडासा घोळ घालून आपल्याला रवीने छान फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला 5 ते 6 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता आपलं पिठलं तयार झालेलं आहे। वरतून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता दुसऱ्या गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे। तवा गरम होतोय तोपर्यंत परातीमध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचंय, त्यामध्ये कोमट पाणी घालून त्याला छान मळून घ्यायचं आहे आणि खाली पीठ टाकून भाकरी छान थापून घ्यायची आहे। थापलेली भाकरी तव्यावरती टाकून त्याला छान काठोकाठ पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावून झालं की भाकरी पलटी करून घ्यायची आहे आणि छान भाकरी खरपूस भाजून घ्यायची आहे। बघू शकता टम्म फुगलेली आपली भाकरी रेडी झालेली आहे। तर मस्त गरमागरम पिठलं आणि भाकरी सर्व करा। सोबत कांदा घ्या, लिंबू घ्या, शेंगदाण्याची चटणी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। बाय बाय।